नमस्कार सर्वांना. बघा, टीम मराठी कडून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. या 3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला शुद्ध लेखनाचा एक भन्नाट नियम समजावून सांगणार आहे. ओके, या नियमाचं नाव आहे आपल्या गावठी भाषेमध्ये आ इक नियम. तुम्ही म्हणाल की सर, या नावाचा नियम आम्ही आजपर्यंत ऐकला नाही. ठीक आहे, तुम्ही अनुभवलाय तो नियम परंतु ऐकला नाही, कारण तो त्या नावाचा नियम कोणत्याही पुस्तकात नाही. आपण त्याला मुलांना समजावून सांगण्यासाठी त्या नियमाचं नाव काय दिलंय? आ इक नियम. ओके, यातला जो इक आहे ना, तो बारका इक आहे. बारका इक काय, ऱ्हस्व दीर्घ ते आपल्याला कळत नाही, म्हणजे काही जणांच्या डोक्यावरून जातं किंवा ते जड शब्द वाटतात. तर आपण काय आपल्या समजण्याशी मतलब बारका इक. ओके, बारका इक पहिल्या व्हॅलेंटीवाला इक. ओके, आता बघा, एक शब्द लिहितो मी, परंपरा. या परंपराला ज्यावेळेस इक प्रत्यय लागतोय, इक कसला? पहिल्या वेलांटीवाला बारका इक लागतोय, त्यावेळेस परंपराचं जे प आहे का नाही, जो की अकारांत आहे, परंतु या परंपराला इक प्रत्यय लागल्यानंतर या पचं होतंय पा. म्हणजे काय होतंय? आ हा प्रत्यय लागतोय या प ला. चा काय होतोय? आ होतोय आणि तो शब्द काय होतोय? पारंपरिक. ओके, बघा, बाकी काहीच चेंज झालं नाही. फक्त काय चेंज झालं, इथं शेवटी जो रा आहे ना, तो रा गेला, त्याला इक प्रत्यय लागून हा पहिल्या वेलंटीवाला इक झाला. बाकीचं आहे तसं राहिलं आणि हा पहिला प आहे ना, त्याचा काय झाला? पा झाला. ओके, आता दुसरा एक शब्द बघा, समाज. या समाज या शब्दाला ज्यावेळेस इक प्रत्यय लागतोय त्यावेळेस सेम पॅटर्न फॉलो करायचा आहे. चा काय होणार आहे? सा. बाकीचं आहे तसं इथपर्यंत आलो की नंतर काय होणार आहे? चा बारका इक त्याला लागणार आहे, म्हणजे पहिल्या व्हॅलेंटीवाला तिथं ई जाणार आहे, इक हा जाणार आहे. ठीक आहे, नंतर अजून एक बघा, अलंकार. अलंकार या शब्दाला ज्यावेळेस इक प्रत्यय लागतोय त्यावेळेस या चा काय होतोय? आ होतोय. बाकीचं सेम. आणि काय? ला पहिल्या वेलांटीवाला इक जोडला जाणार आहे. ठीक आहे, अलंकारिक. या पद्धतीनं हे शब्द सगळे लक्षात ठेवायचे आणि हा नियम लक्षात ठेवायचा. ठीक आहे, एका मिनिटामध्ये तुम्हाला आता बाकीचे सगळे शब्द बघा. इथं अनुवंशचं काय होतंय? अनुवंशिक. ओके, चा काय झाला? आ. शेवटी बारका इक. अध्यात्मचं काय? आध्यात्मिक. अत्यंतचं काय? आत्यंतिक. अनुषंगचं काय? अनुषंगिक. शरीरचं काय? बघा, शारीरिक. ओके, व्हिडिओ पॉज करून सगळे शब्द हे बघून घ्या. ओके, आता आपल्याला पाहिजेत याच्यावरचे प्रश्न. बघा, पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते शब्द प्रमाण लेखन नियमानुसार बरोबर आहेत? ओके, आम्हाला हा नियम आमच्या अभ्यासाच्या काळामध्ये आमच्या काही सीनियर पोस्ट होल्डर मित्रांनी समजावून सांगितला होता. आमच्या कायमस्वरूपी डोक्यात गेला, आम्ही मग असले शब्द विचारले की आम्ही पहिला त्या नियमानुसार कोणते शब्द आहेत का बघायचो. बघा, इथं उपारग्रह, कोट्यवधी, महात्म्य आणि अलंकारिक. ओके, आ आहे, बारकाई काय आहे, हे बरोबर आहे. ठीक आहे, सध्या आपल्याला ऑप्शन कट करायचे. बघा, इथं आ आहे परंतु इथं मोठा इक आहे, म्हणजे हे चुकीचं आहे. ब कट करा. ब कट केलेला आहे. ठीक आहे, इथं बघा, अलंकारिक आहे, आहे, आपण आ पाहिजे ना नियमानुसार, म्हणजे हा पण कट करा, सी पण कट केला तुम्ही. ठीक आहे, नंतर इथं अलंकारिक, इथं दुसरी वेलांटी इकला, म्हणजे हा पण कट करा, डी. डी कट केला, तुमचं उत्तर निघालेलं आहे. बघा तुम्ही मित्रांनो, यामध्ये तुम्ही बाकीचे कोणतेच शब्द वाचले नाहीत. उपहार ग्रहण, कोट्यवधीन, महात्म्य, तिकडे लक्षच गेलं नाही तुमचं. फक्त या आ प्लस बारका इक, छोटा इक, ऱ्हस्व इक याच्यावरून तुम्ही लगेच उत्तरापर्यंत पोहोचताय. बघा, ते दुसरा प्रश्न बघा, शुद्ध लेखन नियमानुसार शुद्ध शब्दांचा पर्याय ओळखायचा. बघा, इथं आ इक वाला दिसतोय शब्द, दिसतोय, चुकीचा आहे. इथं अजून काय? दिसतोय, चुकीचा आहे. बघा, इथं आध्यात्मिक हा पण बरोबर आहे, हा पण बरोबर आहे, म्हणजे 2 ऑप्शन आपल्या नियमानुसार आपण कट करतोय. इथं इथं अनुसूया, अनुसूया, आशीर्वाद आपल्याला पाठ पाहिजे, कारण बऱ्याच वेळा विचारलेला आहे. उत्तर क्रमांक, पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. आता अजून एक प्रश्न बघा. बघा, शुद्ध लेखनाच्या नियमानुसार शुद्ध शब्दांचा गट ओळखायचा. बघा, इथं अनुवंशिक आहे, आहे, म्हणजे चुकीचं असणार आहे. ए चुकीचा आहे. ठीक आहे, अनुवंशिक दुसरी वेलांटी आहे, म्हणजे ब पण चुकीचं आहे. ब पण चुकीचं, तुमचं उत्तर निघालेलं आहे. उत्तर निघालेलं फक्त सी बरोबर, हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, म्हणजे बघा मित्रांनो, जर आ इक नियम जर तुम्हाला समजला ना, तर अशा पद्धतीचे जर शब्द तुम्हाला विचारले गेले तर विदिन सेकंद मध्ये तुमचं उत्तर निघतंय. ठीक आहे, तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही बाकीचे पण सगळे प्रश्न बघू शकता, शब्द बघू शकता. यामध्ये आणखी एक गंमत आहे बघा, मराठी इक वाले शब्द हे पडीक मध्ये लगेच या नियमानुसार जाऊ नका. इथं दुसरी वेलांटी आहे, पडीक, पढीक, सडीक, सोशिक, आगळीक, मोकळीक, ठराविक, जवळीक. ओके,
म्हणजे मोठ्या इक मध्ये हे जे मराठीतले शब्द आहेत ना ते लक्षात ठेवायचे आणि हे सगळे संस्कृतवाले शब्द दिसत आहेत की जिथं आपण आ प्लस इक हा नियम वापरतोय. ठीक आहे. थँक्यू.